TC Mercedes. Hello guys, welcome back to House of क्लिफाली. and today is the day जे आम्ही सगळं ऑन टाइम केलेलं आहे. तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आमचा प्लॅन फेल झाला कारण की आम्हाला गाडी रेंटने घ्यायची हो. होती. तर आज फायनली सरप्राईज आमच्याकडे. आम्ही गाडी रेंटर घेतलेली आहे. आम्ही त्यात दगड भरणार आहे. दगड and then we go to dispose it and then straight we go to Ghama to get the tiles and whatever gravels we need. So guys, it's going to be rush hour. हा, म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे की डिस्पोजलची प्रोसेस काय असती, आम्ही गाडी रेंटने कशी घेतली त्याची प्रोसेस सांगू आणि कोणती घेतली तेही सांगू आणि मग Mercedes घेतली गाईज. बट गाईज आम्ही ऍज युजल लेट आहे. 12 वाजलेले आहे. लुक एट द टाइम. इट इज शार्प 12. आम्ही आता नाश्ता केला, पोहे, चहा and then we will आणि start गाडी 4ला रिटर्न द्यायची. So we're going to work a lot now. So let's go. आधी मी गाडी दाराच्या पुढे घेऊन येतो. सो तुम्ही बघा गाडी. मजुराचं काम चालू झालेलं आहे. 2 मजूर रेडी झालेले आहे आजच्या शिफ्टसाठी. सो चला पटकन. हे बघा, आम्ही 1 हप्त्यापासून हे असंच पेंडिंग ठेवलेलं होतं आणि आज ना पाऊसही पडून गेला आणि लुक ॲट हिम. आला एक क्लिफर्ड TC मर्सिडीज. ओहो, तुला अशी फिरून लावायची. ओके, अशी चालती. भाई यार, काय भारी चालवतो गाईज क्लिफर्ड गाडी. तुम्ही ना आमचा मागचा शिफ्टिंगचा व्लॉग बघा, त्यामध्ये ते याच्यापेक्षा खूप मोठी व्हॅन चालवलेली क्लिफर्डने. आता आम्ही करणार हे सगळं डायरेक्ट काढून आणि टाकणार गाडीमध्ये. आणि पाऊस येतोय, थोडासा पाऊसही चालू झालाय. बस झालं बाबू, फक्त मागे घे. तू इतके दूर कशाला ठेवली? अरे माझं म्हणणं होतं, तू अशी आडवी जरी लावली असती तरी हे घरी नाहीये, मग यांच्या ह्याच्या समोर किंवा अशी, आणि मग असं टाकलं असतं. आता असं चालत यावं लागेल. इझी आहे ना. हा ठीक आहे, चालतं, चल. आणि गाईस तुम्हाला गाडी दाखवतो आतून. बऱ्यापैकी आहे. हा, भरपूर मोठी आहे. चल, पाऊस येण्याच्या आधी. आता पाऊस चालू झालाय रे परत. सो गाईज आता हे पटपट सगळं काढतो तिकडच्या इकडच्या साईडचं आणि पटकन लोडिंग करतो, तेही तुम्हाला दाखवू. गाईज जोरात पाऊस चालू झालाय, हे बघा. म्हणजे आम्ही रेंटने आज गाडी घेतली आणि पाऊसही चालू झाला. तेवढंच लोड करणं झालं आमचं. जरा जास्तच जोरात आला ना. हे बघा गाईज, खूप जोरात आलाय. नाउ वी हॅव टू पॉज. चला आतमध्ये. बिलकुल नाही, चप्पल नाही आणत. एक आलो आम्ही आता घरामध्ये. ए बघ एकदा किती वेळ आहे पाऊस. सी, यार का असं होतं. आणि अजून तर हे सगळं काढायचं बाकी आहे. गाईज विदिन 5 मिनिट हा चिरीमिरी पाऊस बंद झालाय. आहे थोडासा, बट इट्स ओके. आता आम्ही कंटिन्यू करू कारण 4 इज द डेडलाईन गाडी वापस येण्याची. चल पटकन. गाईस, वृषाली वर्क इन प्रोग्रेस. एवढं सगळं काढलंय. हे एवढे ब्रिक्स गाडीत बघायचे. शी स्टील ड्रॉइंग. इझी आहे गाईज, एकदा एक निघालं ना. हा, नाव यू स्टार्ट फ्रॉम देअर. हा, सो इट्स इझी. आणि कचरा नको टाकू द्यात मग. छोटे ब्रिक्स काढ. नाही, छोटे ब्रिक्स काहीच नको ठेवू प्लीज. इझी नाही आवडत. प्लास्टर टाकू. गाईस सगळं त्यात भरती वृषाली एक बास्केटमध्ये. पण ग्लव्स वापर ना. नाही असं नको, ग्लव्स नाही ना. ओके, सो गाईस हे असं आम्ही काढतोय गाडी आणि मी जाऊन सगळे ब्रिक्स गाडीत भरतोय. तुम्हाला दिसेल गाडीत ऑलरेडी ब्रिक्स भरले आहेत. सो अजून थोडेसेच राहिलेत गाईज. वी कॅन डू इट गाईज. वी आर स्ट्रॉंग पीपल, वी कॅन डू इट. अँड बघू कसं वाटते. हाऊ इज इट गोइंग टू बी. मला खूप घाम आलाय कारण हे एक बास्केट जे गाईज, हे एक बास्केट इज नॉट लेस दॅन 50-60 किलोज. आणि मी त्याला उचलून डायरेक्ट गाडी टाकतो. सो बाई स्ट्रॉंग आहे जरा घामाला. सो लेट्स गो. वॉल्वो मध्ये बसणं. आता आम्ही आलो, आमचा 1 स्टेप अपग्रेड झाली. आम्ही बसलो आहे मर्सिडीज मध्ये आणि ते पण मोठ्या ट्रक मध्ये.
अर्धच भरलं, पूर्ण नाही भरलं, कारण की झालंय कपॅसिटी संपली ट्रकची. सो आता हे पहिले एवढं अनलोड करून येणार आणि मग वापस येऊन घेऊन जाणार. गाईस प्रो देख रे हो. अरे वेट आहे ना गाडीमध्ये, सो डू वांट टू रिस्क इट. नाही का भारी चालवतोय रे तू, ते म्हणते मी. हा हे पण स्पेशल वाटते, आपण पण हीच गाडी घ्यायची का? नाही ना, अशी खूप मोठी वाटते ना. अशी खूप मोठी वाटते ना ती, स्पेशल ओपन वाटते आपल्या गाडीपेक्षा. आवडली मला. सो गाईस तिथे जाऊन भेटूया आता. कसं वाटतंय मग तुला मर्सिडीज चालवून? भारी वाटते. किती भारी ओपन वाटतंय मला तर. हे बघ ना, एकदम गाईस हे बघा ना, व्ह्यू म्हणजे कार पेक्षा खूप भारी व्ह्यू वाटतोय. आणि हे बघा लेग स्पेस तर खतरनाक आहे. अरे काय अरे बेबी, ही ना ती व्हॅन आहे जास्त डिलिव्हरी व्हॅन मोठे, कधी त्यांना मोठे बॉक्सेस तिथे ठेवावं लागतं ना. सो काय तो काय करतो, विच फॉर एक्झाम्पल नेक्स्ट ऍड्रेसचं डिलिव्हरी पार्सल मोठं आहे, पुढे आणून ठेवतात ते. हा ना. आणि हे बघा मला बसायला जागा पण भरपूर मोठी आहे. तिथे 2 जण बसतात ऍक्च्युली. वेदर बरं आहे, आभाळ ना कमी झालंय, ऊन आलंय आता थोडंफार. पण ठीक आहे, गरमी असते तर आपल्याला बोर झालं असतं. आणि गाईज लकीली आज थोडी गर्दी कमी आहे. हे बघा पोचलो आम्ही ॲव्हेलेक्स. ओके आता एक्सप्लेन कर. आता आम्हाला नाही माहिती गाईस, फर्स्ट टाइम आहे, बट आय गेस आधी जातील गाडी त्या वेट स्केलवर. खूप मोठा वेइंग स्केल आहे यांच्याकडे, म्हणजे ऍक्च्युअल ट्रक साईज इंडस्ट्रियल स्टँडर्ड वाला. आणि मग गाडीचं वेट अँड देन यू गो इनसाइड, यू डम्प एव्हरीथिंग, कम आउट, आणि मग गाडीचा वेट परत करतात. अँड दे डिफाईन व्हॉट इज द डिफरन्स, अँड जेवढे डिफरन्स आहे दॅट मच इज द वेस्ट दॅट यू हॅव गिव्हन आउट. आणि मग त्याचे तुम्हाला द्यायचे असतात पैसे. ते तुम्हाला पैसे नाही देणार, आपल्याला पैसे आम्हाला द्यायचंय का नाही, कारण पहिलं ऑफ आहे, फ्री आहे का काय, आय डोंट नो. हा आता आमच्या कार्डवरून कळेल, पण समथिंग केजी पहिलं ऑफ असतं. आणि त्यानंतर मग तुम्ही जेवढं पण वेट देसाल ना, पर किलो इज 70 सेंट, म्हणजे 7 रुपये. 7 रुपये नाही, 7 1 युरो इज, अरे 70 रुपये आपले हा, 0.70 सेंट ना पर केजी. 0.70 का पॉइंट, आता आम्हाला पण कळेल एक्झॅक्ट रेट तेवढं आहे ना. मग आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात की आमचं वेस्ट दिलं तर एवढ्या केजी आहे आणि त्याचे पैसे. सो गाईज इथे कोणताही कचरा कुठेही टाकलेला चालत नाही. यु नो, यू हॅव टू लाईक कम हिअर ओनली. आणि ते खूप भारी आहे गाईस, खूप भारी. म्हणजे यु नो आय थिंक म्हणूनच लाईक नेदरलँड्स इज व्हेरी क्लीन, की तुम्ही कचरा कुठेही डंप नाही करायचा, यायचा आणि इथेच द्यायचा. म्हणजे ते जे कामाच्या गोष्टी असेल ते रियूज करतील आणि बाकीच्या आय डोंट नो बाकीच्या काय करतील, पण जे आता मोस्टली रियूज करतील. हे ब्रिक्स जे आहेत प्रॉपर रियूज होऊन इट विल गो फॉर अगेन ब्रिक्स प्रोडक्शन. हा, कारण की आता आमच्या ब्रिक्सची हालत इज व्हेरी गुड, तर ते रियूज करतील ना. म्हणजे जेव्हा आपण रोड किंवा कुठे काही बनवायचं असेल तर. सो इट्स रिअली गुड. सो आता तुम्हाला पुढे जाऊन अजून सांगतो, आम्हालाही कळाल्यावर. पण आम्ही ऑलरेडी ॲव्हेलेक्स ऍप डाउनलोड करून त्याची मेंबरशिप घेतली आहे. सो लेट्स सी. आणि गाईज फायनली आमचा नंबर आलेला आहे. आता पुढची प्रोसिजर आम्ही पण बघून सांगतो. ते बघा ते काका तिकडे वरती बसलेले. काय करायचं आता? स्कॅन द पास ओव्हर हिअर. झालं स्कॅन? Only bricks? Only bricks. Okay, that's 3 cents a kilo. And you can only pin here. Sorry? It's 3 cents a kilo. And Okay. you can only pay with pin. Yes. Okay. Where should Yes, I? okay. Where do I pay? If you go up 2 times left, it's container number 1. Container number 1. Up 2 times left. Container number 1. Blue container. Okay. Thank you. गाईज झालं, त्यांनी आता आम्हाला सांगितली प्रोसिजर आणि हे समोरचं ओपन झालं. आता आपण जाणार आहे पुढे. हे बघा गाईज, हो इतकं छोटं आहे कंटेनर नंबर 1 हे वालं. काय हे वालं आहे? हे वाला आहे ना? थांब बघूया मध्ये. हा हे वाले आहे आय थिंक सो. गाईस तर आम्हीच आता खाली करणार आहे पूर्ण ब्रिक्स.
गाईज हे बघा, हे कंटेनर नंबर 1 आणि यामध्ये आता आम्ही टाकणार सगळ्या ब्रिक्स. म्हणजे इथेही आम्हाला लागेल 15-20 मिनिट, 15 आणि अर्धा तास तरी. हे बघा एवढाच आहे, म्हणजे रिटर्न यायचंय आम्हाला. पहिले आता एवढा खाली करतो. आऊ गाईज हे बघा, अरे तिने उचलले छोटे छोटे, हे 2 छोटे बाकी आहे. आणि हे बघा एवढं मोठं डम केलंय आम्ही. चलो सो गाईज लेट्स गो फॉर अ सेकंड राऊंड. आणि आता बघू किती पैसे होतात त्याचे. लेट्स गो. झाला फर्स्ट राऊंड कम्प्लीट. आता चाललो, आता खाली बघूया किती पैसे होतात. यार तिथे ना गाईज इतके सुंदर सुंदर झाडं पण ठेवलेले होते ना, मला वाटलं ना ते असं म्हणजे लाईक कोणीतरी आणून दिले असेल. कोणी एवढे प्रिटी झाडं आणून ठेवू शकतो रे यार. काय घाम आला रे शदनी तुला. हे बघा गाईज, आता ते परत वेट करतील गाडीचं आणि मग कळतील किती पैसे. गर्दी होती हळूहळू. परत स्कॅन करावं लागल. When you park at the right side and you come inside through the glass door, then go up the stairs and then you can pay. Through the one over there? Yes. Okay. गाईज हे बघा ऍक्च्युअल स्ट्रगल. सोफा आणतं कसे. सोफा आणता येते 3 स्टुडंट बघा ना. ओ ट्रॅम आली. म्हणजे किती ना इथले लोक, मी असे खूप सारे रील पाहिले. कारण तो सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आय डोंट नो ते. ओके स्टुडंट्स आहे, रेंटिंग अ कार अँड ऑल. ओके गाईज, इंडियन कंट्री रेंटिंग अ कार ऑल्सो इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह इथं. म्हणजे तुमच्या गाडीत 20-30 हजार जातात गाडी रेंट करायला अँड ऑल. बट स्टील इट्स फाईन. बट स्टुडंट्स दे जस्ट. हा ते किती भारी आणत होती का त्याने जुगाड करून करून. आणि गाईज जेव्हा ती सोफा घरी येते असे सुस्त मस्त बसतात ना ते त्याच्यावर. आणि मोस्टली ना हे असं असेल मग ते ना डोनेशनला ठेवत नाही का बाहेर, की कोणाच तरी आवडला. किंवा मार्क प्लॉट्स वरती पण विकायला जातात ना. गाईज शार्प 2 झाले. एवढं बाकी, हे एवढं, हा कॉर्नर आणि तिथल्या त्या 2-3 मोठ्या चिप. सो आता बघू की किती टाइम लागतो परत. टाइम फॉर राऊंड 2. टाइम काय झालं. पण चेहऱ्यावर ग्लो आला असं वाटतंय, म्हणजे घामामुळे. टाइम काय झालं. टाइम झालाय. हा आम्ही 3ला चालू केलं होतं, 2ला चालू केलं होतं ना. 40 मिनिट मध्ये कव्हर केलं आपण पूर्ण. म्हणजे आता लेट्स सी हाऊ मच टाइम वी टेक टू डिस्पोज ऑल दिस. पण चला, हा म्हणजे 25 मिनिट लागतील, 20-25 मिनिट. पण ठीक आहे, अवतार काही एवढा छान नाही आज, पण डझंट मॅटर. डच गाणे लावले आम्ही. काय FM आहे याच्यामध्ये. पोहोचलो गाईज फायनली. आता ना फक्त ते काढून टाकायचंय. खूप ऊन आहे, सनग्लासेस आणायला पाहिजे होते. पण गाईज याच्या पुढचा ब्लॉग बिलकुल मिस नका करू. फॉर एंड प्रोडक्ट, की एंडला कसं झाला, आता एवढे कष्ट केले, त्याचं एंड प्रोडक्ट तर बघावंच लागेल ना तुम्हाला. माय स्ट्रॉंग मॅन. मला पण बायसेप्स आहे. मला पकडस. आज ते क्लिफर्डचं ओव्हरऑल बॉडी वर्कआउट झालंय. भरून आलास पूर्ण मध्ये बॉडी. हा की आज ना जिमची गाईज म्हणजे इमॅजिन कर 500 kgs ब्रिक्स पहिली राऊंडला, 500 kgs ब्रिक्स दुसऱ्या राऊंडला, ऑलमोस्ट 1 टनची ब्रिक्स. आणि मी लिटरली असे उचलून वॉकिंग लाईक 5-6 meters पुटिंग इन द वॅन. इट्स नॉट एन इझी. नो इट्स नॉट एट ऑल इझी. हे बघा गाईज, सक्सेसफुली आम्ही गाडी खाली केलीये. थकला आमचा जीव. खूप ब्रिक्स निघाले. कर लॉक. तिकडे ये, पाण्यानं हात धुई. गाईज हे बघा गाईज, यामध्ये ना सगळं कार्पेट वगैरे पण आणून टाकू शकतो. म्हणजे सगळं काही टाकू शकतो माहिती का इथे डिस्पोजलला. हा चला आले मी, 1 मिनिट. हे बघा यामध्ये वुडन. आणि झालं आमचं काम. ओ ड्रायव्हर काका. गाईज आलो आम्ही देऊन. आणि यावेळेस गेस करा किती भरलं. 670 kg. म्हणजे गाईज ऑलमोस्ट 700 पकडा. इट वॉज लाईक इमॅजिन. इट वॉज लाईक गाईज ऑलमोस्ट 1.2 ton of bricks that we removed. हा ना.
1.2 टनचं मला तर लिटरली 1.2 टन काढून गाडीत लोड करणं, एकतर उचलून आणि त्यानंतर परत गाडीत unload. परत अनलोड करणं. म्हणजे आज फुल वर्कआउट झालं गाईज, फुल. लाईक आय फील इफ Full आय डू body. दिस एव्हरी डे ना. क्लिफर्ड असा एकदम असा झटकून जाईल काही दिवसातच असा झालं गाईस. पण ओव्हरऑल आम्ही पे केले 35 युरो, राईट? 36 युरो, म्हणजे 3600 रुपयामध्ये दीड आम्ही टनचे ब्रिक्स तुम्ही डिस्पोज केले. आम्ही आमचं गार्बेजनी काय म्हणता येईल, गार्बेज Waste or वेस्ट whatever. देऊन आलो. म्हणजे काय नाव सेंड इट टू रियूज. हे कोणाच्या तरी घरी युज होईल, और दे विल ब्रेक इट, और दे विल डू समथिंग विथ इट. म्हणजे असं आहे की काहीतरी कोणाच्या तरी कामात येईल. पण मी एक गोष्ट नोटीस केली रे, की इंडियामध्ये भंगार विकण्याचे आपल्याला पैसे मिळतात ना, हो. मी इथं आपल्याला पैसे द्यावे लागतात. मला आता रिअलाइज झालं. कारण हे भंगार नव्हतं ऍक्च्युली. हा नाही, पण आता हे कार्डबोर्ड वगैरे हे पण जे पण टाकले होते ते पण तर पैसेच पे करत होते ना. म्हणजे ओव्हरऑल काही दिलं की पैसेच पे करत होते ना आपणच. पण नाही, चांगलं आहे इकडचं रिसायकल, चांगलं आहे. म्हणून तुम्हाला इकडे ना कुठेही कचरा दिसत नाही. दॅट इज द बेस्ट थिंग. आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या फेवरेट शॉप मध्ये वापस. घामाने येते मग काय जामा. आणि गाईस एक इश्यू झालाय, त्यांच्याकडे टाईल नाहीये अवेलेबल. गाईस वेदर बघा ना किती प्रिटी झालंय. कुठेतरी ना रेनबो सुद्धा दिसत, कारण की ना ऊन पण आहे. हे बघा, बिचारा क्लिफर्ड ना तर सायकलवर येणार आहे, भिजून जाईल तो. पण खूप सुंदर वेदर झालंय. आणि अशी हालत आहे सध्या. गाईज मी आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये नव्हतं म्हटलं का, हे बघा हा आहे तो डॉग. किती ह्यूज आहे ना. आणि आम्ही थकून बघा कसं पडलोय. सो गाईस, तुम्हाला वाटत असेल आमचे डोळे बघून तर कळत असेल की आम्ही थोडासा आराम करून उठलोय. आणि असं अचानक काय झालं की आम्ही डायरेक्टली म्हणजे घामामधून डायरेक्टली आता भेटतोय. गाईस, आमचा मूड ऑफ झाला ऍक्च्युली. आम्ही गामाला गेलो अँड वी वर एक्सपेक्टिंग दॅट दे विल हॅव ऑल द टाईल्स जे आम्हाला पाहिजे होते. बट अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे होते फक्त 5 टाईल. आणि 5 टाईल आम्हाला बसणार नाही, कारण आम्हाला पाहिजे 20 टाईल्स वी वॉन्ट. अँड ते 20 टाईल्स होते अवेलेबल, बट ॲट अ डिफरंट लोकेशन. आणि मग आम्हाला सँड घ्यायचं होतं, आम्हाला ग्रेव्हल्स घ्यायचे, पेबल्स. सो अगेन ऑलमोस्ट 1 टनचं ऑलमोस्ट सामान परत घ्यायचं होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही गाडी मोठी रेंट केली होती. सो मग आम्ही डिसाईड केलं, त्याला विचारलं की आम्ही ऑर्डर करतो ऑनलाईन, म्हणजे ते स्टोर मधून. ते आलं की वी कॅन ऑर्डर डिलिव्हर टू होम्स. आम्ही म्हटलं यार ओके फाईन, आता जर ऑर्डर होत असेल, डिलिव्हर होत असेल, करू. परत आम्ही म्हणजे काम केलं आहे. इन शॉर्ट पुढच्या वीक पर्यंत. तुम्ही पण म्हणत असेल अरे एवढीसा जागा आहे, एवढासा एरिया आहे, आणि हे लोक किती वेळ करू लागले तो. आय टेल मी तुम्हाला खरं, वी आर नॉट यूज टू डुईंग दिस वर्क, राईट? अँड इट्स व्हेरी हार्ड वर्क गाईज. म्हणजे 1.2 टन म्हणजे 1200 किलोचे दगड नाही तू पण उचल ना. मी पण उचलले. म्हणजे मी लिटरली ते वृषालीशी खाली बसून ते भरत होती. आणि मला लिटरली असं फील झाला आज, ते मिस्त्री लोक असतात ना, असे टोपली घेऊन जातात, ते भरतात, मग परत टोपली घेऊन दुसऱ्या फेकतात. आय वॉज गेटिंग दॅट फिलिंग की शी वॉज फिलिंग इट. म्हणजे आमचं काम डिवाइड केलं होतं आम्ही. मी पूर्ण भरून देत होती क्लिफर्डला टोकरीमध्ये, क्लिफर्ड ती टोकरी उचलून त्या गाडीमध्ये खाली करत होता. आणि गाडीमध्ये खाली पण मी नीट करत होतो, कारण वी हॅव टू फील लॉट, राईट? आणि तिथे गेल्यावर वापस मी क्लिफर्डला कॉर्नरला आणून देत होते सगळं. क्लिफर्ड वापस उचलून आम्हाला वाटतं टाकत तिकडे जाऊन ती काढतील, तिकडे जाऊन म्हणते गो टू दिस कंटेनर अँड रिमूव्ह इट. इट वॉज अ डिफिकल्ट जॉब टुडे, लाईक 1200 grams, 1200 kgs. हा म्हणजे 1200 किलो. 12 किलो दगडनं, लाईक इट वॉज लाईक ट्वाइस. इकडनं एकदा उचलून लाईक खालून लाईक स्टँड अप, कॅरी, वॉक लाईक 1 मीटर. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, गाडी कुठे लावली, गाडी टाका, परत तिकडं. सो 2 वेळा काढून. सो इट वॉज टायर. आणि गाईज नाही, जेन्युअनली आम्हाला या वीकेंडला संपवायचं होतं, पण आता ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ टाईल्स
पुढच्या वीकला गेलं. आय डोंट नो पुढच्या वीकला, पण आता आम्ही ऑर्डर केलं आहे गाईस. हा, जर लवकर आलं तर आम्ही वीक मध्ये पण ऑफिस नंतर चालू करू. स्टार्ट ऑफिस नंतर 1 month, कारण आता पण गाईज आता आम्ही सगळ्यात चुकीची गोष्ट करत आहे. वर्स्ट एव्हर थिंग टू डू नाव. रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही काय करतो माहिती आहे का? क्लिफर्डने आता माझ्यासाठी स्पेशल कॉफी, गरम कॉफी बनवलंय मी. ते पण म्हणाल काय बॅचलर टाईप आपण करू लागलोय. किती वेगळे वेगळे कप आहे आपले. अरे हा ना, आपल्याकडे एवढे भारी कप असून मला बोर झालं होतं वरती सोडून ती कप्स काढायची. मी म्हटलं हा, आणि गाईज आम्ही डिशवॉशर आता लावलं, कारण आम्ही सकाळपासून बिझी होतो. सो गाईज स्टे एक्साइटेड. ओके, तरी पण स्टे एक्साइटेड, कारण एंड प्रोडक्ट छान असणार आहे. वी आर ट्राईंग अवर बेस्ट की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर दाखवू. बट जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा गाईस. आणि याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये आपण येणार आहे क्लिफर्डला मेकओव्हर करायला. आपण क्लिफर्डचे हेअर कट, दाढी कट, हे पूर्ण काढणार आहे गाईस. ते नाही ठरलं अजून. नाही, मी पूर्ण काढणार आहे. इतकं कॉमेडी. You're going to see the most young Clifford ever again. Guys, जर तुम्ही हा व्लॉग इकडपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड स्टे ट्यून फॉर टुमॉरोज व्लॉग. उद्या आम्ही बनवणार आहे काहीतरी स्पेशल. येस, संडे आहे आणि आमचे संडे स्पेशल. संडे जीवन में असतं रेस्ट डे साठी, पण आमच्या जीवनामध्ये रेस्ट नाही. गाईज आमच्या आय थिंक आम्ही आम्ही सॅटर्डे संडे रेस्ट साठी वापरतच नाही. आम्ही काही ना काही जागे वापरू करू. शकतो रेस्ट साठी, बट असतात कोण कोण लोक ज्यांना खूप काय काय करायचं असतं सॅटर्डेला. सो गाईज स्टे हॅपी, स्टे सेफ अँड बाय. बाय.